नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळ्यात मोठी ही अपेक्षा असेल की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा बँक खात्यात जमा केव्हा होणार आहे. तर यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटमध्ये नोव्हेंबर व डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप नेमकी तारीख जाहीर झालेली नाही. कारण आत्ता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे. तसेच निवडणुकींचं सुद्धा चालू आहे. निवडणुका चालू आहेत. त्यामुळे 21 तारखेनंतर आपल्याला आहे तो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. जास्त करून 24 डिसेंबर, ध्यानात घ्या लाडक्या बहिणींनो, जास्त करून 24 डिसेंबर रोजी हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच ई-के-वाय-सीसाठी बी एक महत्त्वाची सूचना आहे लाडक्या बहिणींनो. ई-के-वाय-सीसाठी शेवटची मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून त्यात एकदाच दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला मिळालेली होती आणि तुम्ही ती दुरुस्ती केली पण असेल, त्यात काय वाद नाही. तसेच नोव्हेंबरपासूनचे हप्ते शिल्लक आहेत बघा. नोव्हेंबरपासूनचे हप्ते शिल्लक आहेत आणि लवकरच 4,500 रुपये म्हणजे 3 हप्ते एकत्र जमा होण्याची अपेक्षा लाभार्थ्यांनी धरावी. तर तसेच लाभार्थींनी ई-के-वाय-सी पूर्ण केल्यास हप्ते नियमित मिळतील. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ई-के-वाय-सी पूर्ण केली असली तरच तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे. तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नसली तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. तसेच आता हिवाळी अधिवेशन बी संपले आहे. निवडणुकींचा हा कार्यकाल बी संपत आलेला आहे. जास्त करून तुम्हाला आता 24 डिसेंबर नंतर 24 ते 25 डिसेंबर रोजी बँक खात्यामध्ये तुमच्या एकत्र 3,000 रुपये किंवा 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.